हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स क्लासमध्ये. तर जेईच्या रेग्युलर सिरीजमध्ये आपण पोहोचलेलो आज स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये की पोझिशन ऑफ पॉईंट्स विथ रिस्पेक्ट टू लाईन कुठे असणार. आता सिम्पलचा कन्सेप्ट आहे पोझिशन ऑफ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू लाईन. तर समजा माझ्याकडे एक लाईन गिवन आहे. सो लेट लाईन जी आहे आपली सपोज L1 पकडू आपण. लाईन आहे आपली AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0. एक लाईन आहे, लाईन ड्रॉ करून घेऊ. चला ही लाईन ड्रॉ केली. सपोज ही लाईन आहे माझी L1. आता या लाईनच्या रिस्पेक्ट मध्ये जो आपला पॉइंट आहे तो राईटला आहे की लेफ्टला आहे. परत सांगतो, लाईनच्या रिस्पेक्ट मध्ये आपला पॉइंट राईटला आहे की लेफ्टला आहे ते आपण चेक करतो. ठीक आहे. आता समजा अज्युम करायसाठी आपण दोन पॉइंट घेऊ. समजा माझ्याकडे पहिला पॉइंट आहे, सपोज हा एक पहिला पॉइंट आहे, दुसरा पॉइंट आहे. हा माझा पॉइंट आहे सपोज A. याचे कोऑर्डिनेट आहे x1 y1 आणि इकडे दुसरा कोऑर्डिनेट आहे B. याचे कोऑर्डिनेट आहे x2 y2. दुसरा पॉइंट x2 y2. ओके. तर आता पोझिशन काढायची तर आपल्याकडे जे जे कन्सेप्ट आतापर्यंत आपल्याकडे आहे आपण ते यूज करू. तर कन्सेप्ट दोन प्रकारचे आपल्याकडे आहे. एक तर डिस्टन्सचा कन्सेप्ट घेऊ शकतो आपण. या पॉइंट पासून डिस्टन्स आणि या पॉइंट पासून हे डिस्टन्स, म्हणजे लाईन पासून पॉइंटचे डिस्टन्स. पण त्यामध्ये प्रॉब्लेम काय की डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे पण डिस्टन्स पॉझिटिव्ह येणार, हे पण डिस्टन्स पॉझिटिव्ह येणार. तर आपण फक्त सांगू शकतो की कुठला पॉइंट जास्त दूर आहे, कुठला पॉइंट जास्त दूर आहे. तो सेम साईडला पण राहू शकते, अपोजिट साईडला पण राहू शकते, किंवा दोन्ही पॉइंट एकाच साईडला, राईट साईड किंवा लेफ्ट साईड. इथे प्रॉब्लेम जो आहे तो तसाच राहिला की मी सांगू शकत नाही एक्झॅक्टली की हे जे दोन पॉइंट आहे लाईनच्या राईटला आहे की लेफ्टला आहे. त्यामध्ये समजते का की जर सपोज सेम डायग्राम मी इकडे काढतो म्हटलं एक, सपोज सेम कन्सेप्ट इथे एक आणखी डायग्राम काढून बघतो. इथे माझ्याकडे आहे परत सेम एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. इथे माझ्याकडे माझी लाईन, लाईनचे कोऑर्डिनेट सगळ्यांना माहिती आहे. इक्वेशन आहे AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0. ठीक आहे. ही माझी L1 आहे. आणि मी काय केलं तर दोन्ही पॉइंट एकाच साईडला ठेवले, म्हणजे इथून इथपर्यंत. परत दूरचा पॉइंट A पकडला, त्याचे कोऑर्डिनेट आहे x1 y1 आणि जवळचा पॉइंट पकडला B, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे x2 y2. आता दोन्ही केसमध्ये काय बघा, मला फक्त एवढं माहित पडेल की या पॉइंट या लाईन पासून हे पॉइंटचा डिस्टन्स काहीतरी आहे जास्त, इथे पण या लाईन पासून पॉइंटचा डिस्टन्स जास्त आहे. B चा डिस्टन्स छोटा आहे, इथे पण या लाईन पासून B चा डिस्टन्स छोटा आहे. तर फक्त मी एवढंच सांगू शकतो की या केसमध्ये जे माझे पॉइंट्स आहेत ते लाईन पासून किती दूर आहे. या केसमध्ये दोन्ही एका साईडला आले, पण या केसमध्ये दोन्ही अपोजिट साईडला आहे. हे मी सांगू शकत नाही की सेम साईडला आहे की अपोजिट साईडला आहे. मग यासाठी आपण काय करू, थोडं लॉजिक अप्लाय करू. आणखी काय शिकलोय आपण बघा. या पॉइंट्स जे दोन पॉइंट्स आहे याला जॉईन करणारी लाईन, सपोज या लाईनला m:n रेशोमध्ये डिवाइड करते. मग इथले जे कोऑर्डिनेट असेल, सपोज हे कोऑर्डिनेट पकडले मी इंटरसेक्ट करणारे, त्याला म्हटलं मी अल्फा कॉमा बीटा. सो देअरफॉर सेक्शन फॉर्म्युला यूज करून, बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला, बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला, ठीक आहे, युजिंग सेक्शन फॉर्म्युला आपण काय म्हणू शकतो की अल्फा बीटाचे कोऑर्डिनेट मिळणार आपल्याला. अल्फा कॉमा बीटा इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण, है ना, असं m into x आणि n into b त्या टाइप मध्ये. सो mx1 प्लस nx2 डिवाइडेड बाय m प्लस n. आणि सेकंड कोऑर्डिनेट काय राहणार आहे परत my1 प्लस ny2 डिवाइड बाय m प्लस n. ओके. तर अल्फा बीटाचे आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले. आता डायग्राम कडे ऑब्झर्व करा. डायग्राम म्हणजे काय, या स्ट्रेट लाईनवर हा पॉइंट आहे अल्फा बीटा. स्ट्रेट लाईनवर कुठलाही पॉइंट असेल म्हणजे तो त्याच्या लोकसवर आहे. लोकसवर आहे म्हणजे तो पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. तर मी हेच पॉइंट उचलून इथे पुट करतो. बघा काय होणार. सो लेट्स सी. A टाइम्स x चे कोऑर्डिनेट किती भेटले आपल्याला, mx1 प्लस mx2 डिवाइडेड बाय m प्लस n प्लस b इंटू y चे कोऑर्डिनेट my1 प्लस ny2 अपॉन n प्लस n
आणि प्लस सी इक्वल टू 0. काही प्रॉब्लेम नाही. आता मला ऑलरेडी रेशो जर मिळत असेल तर खूप चांगलं आहे. का बरं चांगलं आहे ते सांगतो बघा. आता सो मल्टिप्लाय करा सगळ्याला एम प्लस एन नी, कारण की डिनॉमिनेटर कॅन्सल होईल आणि ते सी सोबत भेटणार. याला आपण मल्टिप्लाय करतो. हा झाला ए एम एक्स वन प्लस ए एन एक्स टू प्लस बी एम वाय वन प्लस बी एन वाय टू आणि प्लस सी इंटू एम प्लस सी इंटू एन इक्वल टू 0. आता सिंपल सी ट्रिक काय करू, मला एम आणि एनचे रेशो काढायचे. मी एनचे कोऑर्डिनेट सोबत ठेवणार आणि एन वाले सोबत ठेवणार. या सगळ्या गोष्टीमधून जर मी सपोज एम बाहेर काढला मला मिळालं ax1 प्लस by1 प्लस सी आणि इथे जर एन काढतो म्हटलं तर एन इज इक्वल्स टू ax1 प्लस by1 ax2 bx2 आणि प्लस सी इक्वल टू 0. तर राईट साईडला घेऊन चला. तुम्हाला बघा रेशो काय मिळाला. आता लेफ्ट साईडला माझ्याकडे एम ax1 प्लस by1 प्लस सी इक्वल्स टू मायनस एन टाइम्स ax2 by2 प्लस सी. एन ला डिवाइड मध्ये घेऊया. सो आपल्याला मिळाला m इज टू n हा रेशो. n इज टू n हा रेशो काय मिळाला. सिंपल हे डिवाइड मध्ये जाईल. सो मायनस ax2 प्लस by2 प्लस सी डिवाइडेड बाय ax1 प्लस by1 प्लस सी. बघा एक खूप इंटरेस्टिंग फॉर्म्युला. इथे काय भेटलं आपल्याला डायरेक्टली एक रिलेशन मिळालं. ते रिलेशन काय सांगते की the given line will intersect the line joining the points in m:n ratio. त्याचा फॉर्म्युला काय भेटला. हा फॉर्म्युला मिळाला. जर तुम्हाला फॉर्म्युला मध्ये बरोबर ऑब्झर्वेशन केलं असेल तुम्हाला माहित पडेल की हे लाईनचं इक्वेशन आहे तसंच, फक्त वरच्यासाठी सेकंड पॉइंट सॅटिस्फाय केला, खालच्यासाठी पहिला पॉइंट सॅटिस्फाय केला. परत लक्षात ठेवा आन्सर 0 येणार नाही कारण की दोन्ही पॉइंट लाईनवर नाही आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो आता माझ्या स्टँडर्ड वे मध्ये मी फॉर्म्युला लिहितो की लाईन ऑफ पॉइंट ए डिवायडेड बाय लाईन ऑफ पॉइंट बी. लाईन म्हणजे कुठली ही L1 L2. या केस मध्ये L1 आहे तर मी आता L1 लिहितो. सो हा जर फॉर्म्युला लक्षात ठेवला तर आपल्याला दोन गोष्टी मिळालेल्या आहेत की लाईन जॉइनिंग द टू पॉइंट्स, म्हणजे लाईन जॉइनिंग टू पॉइंट्स आहे, याला दिलेली लाईन कुठल्या रेशो मध्ये डिवाइड करते m:n. कंडिशन काय त्यासाठी काही नाही, पहिल्या लाईन मध्ये पहिला पॉइंट इंटरसेक्ट करा आणि मग नंतर दुसऱ्या लाईन मध्ये दुसरा पॉइंट इंटरप्रेट करा, पुट करा किंवा सॅटिस्फाय करा. त्याचा जो रेशो येईल त्याला मायनसने मल्टिप्लाय करा, तुम्हाला आन्सर मिळणार m:n. आता हा कन्सेप्ट आपण यूज करणार आहे सेक्शनशी रिलेटेड. सेक्शनशी रिलेटेड यूज करायचा म्हणण्याचा अर्थ काय की याच्यात आपण बघितलंय की जेव्हा कधी आपला सेक्शन फॉर्म्युला जेव्हा कधी इंटरनल डिव्हिजन राहते, इंटरनल डिव्हिजन m:n, हा रेशो नेहमी काय असणार आहे पॉझिटिव्ह. सो इफ इथे पहिली कंडिशन मिळाली, इफ m:n is greater than 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. रेशो काय पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. सो देन पॉइंट्स काय किंवा उलटा आपण लक्षात घेऊ. देन पॉइंट्स आता इथे महत्वाची गोष्ट काय इंटरनल डिव्हिजन म्हणजे लाईन दोन पॉइंटच्या मध्ये चालली, दोन पॉइंटच्या मध्ये चालली म्हणजे एक पॉइंट राईटला एक पॉइंट लेफ्टला. देन द पॉइंट्स आर ऑन अपोजिट साइड, आर ऑन अपोजिट साइड ऑफ लाइन, अपोजिट साइड्स ऑफ लाईनच्या पुढे साइडला. ते तर उलट बघितलं. समजा इथे मी m:n रेशो करतो म्हटलं, m:n रेशो करायला काय पाहिजे बघा, या इंटरसेक्शन पॉइंट पासून, हा आपला इंटरसेक्शन पॉइंट आहे अल्फा बीटा. सपोज या अल्फा बीटा पासून जो ए पॉइंट आहे या केस मध्ये ए पॉइंटचा रेशो किती आहे n आहे. हा ए पॉइंटचा जो रेशो आहे हा तुमचा होणार n आणि हा जो छोटा रेशो आहे हा तुमचा होणार m. तर या केस मध्ये आपला जो पॉइंट आहे तो एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये आहे.
जेव्हा कधी पॉईंट एक्सटर्नल डिव्हिजन राहते ते काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. सेम केस तुम्ही लाईन फ्लिप करून बघा या साईडला, सेम लॉजिक येणार की जर समजा हा रेशो m:n, सो इफ m:n हा जो रेशो आहे लेस दॅन 0 असेल देन points are on the same side, then points are on same side of line, same side of line. तर परत एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगतो बघा, सेम साइड असणं की ऑपोजिट साइड असणं हे तर आपण समजू शकतो इथे कुठल्या सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करू की सेम साइड असेल तर निगेटिव्ह रेशो हा, जर ऑपोजिट साइड असेल तर रेशो काय येणार पॉझिटिव्ह. ते बरं कसं पॉसिबल आहे, कारण की अपोजिट साइड असेल तर लाईन त्याला आतमध्ये इंटरसेक्ट करते म्हणून सेक्शन काय असणार आहे पॉझिटिव्ह, आणि सेम साइड असेल तर लाईन त्याला एक्सटर्नली डिवाइड करते म्हणून जो आपला रेशो आहे तो काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. आता इथे इम्पॉर्टंट पॉईंट सांगायची गोष्ट अशी आहे की इथे एक्झॅक्टली आपल्याला माहिती नाही कुठल्या सेम साइडला आहे. हे पण अपोजिट साइड आहे माहिती आहे, हे पण अपोजिट साइड आहे माहिती आहे, ओके नो प्रॉब्लेम. हे अपोजिट साइड आहे, ओके नो प्रॉब्लेम. इथे सेम साइड आहे माहिती आहे, पण या साइडला आहे की या साइडला ते नाही माहिती. मग ते कन्सिडर करण्यासाठी एक कन्सेप्ट येतो छोटासा. कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा एक नोट म्हणा त्याला. इथे नोट काय म्हणते की सेकंड, ठीक आहे. इम्पॉर्टंट पॉईंट कसं आहे की आपल्याला फक्त इथे हे लक्षात ठेवायचं आहे की इथे जी ओरिजिन आहे आपली, हा ओरिजिन पण काय शेवटी एक पॉइंट आहे. हा ओरिजिन पण काय शेवटी एक पॉइंट आहे. तुमच्या क्वेश्चन मध्ये असं येऊ शकते की द पॉइंट, जो काही पॉइंट गिवन असेल, इज इट ऑन द सेम साइड ऑफ ओरिजिन और नॉट, सेम साइड ऑफ ओरिजिन और नॉट. तो हा एक मेन मुद्दा आहे जो क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो की जो दिलेला पॉइंट आहे तो ओरिजिनच्या सेम साइड आहे की नाही. आता हे सॉल्व्ह करणं काही डिफिकल्ट काम नाहीये. तुम्हाला फक्त एस किंवा नो विचारलं असेल ना तर बिलकुल डोकं लावायचं नाही, हा फॉर्म्युला एवढा सॉल्व्ह करत बसायचा नाही. फक्त काय करायचं, ग्राफ काढून लाईन ड्रॉ करायची. लाईनचा पॉईंट तुम्हाला एक्झॅक्टली समजते लेफ्टला आहे की ओरिजिन राईटला आहे, म्हणजे लेफ्ट साईडला लाईनच्या की लाईनच्या राईट साईडला आहे. जर दुसऱ्या पॉईंट सोबत कम्पेअर करायचं असेल तर इथे एक पॉईंट तुम्हाला दिला राहील x2y2, दुसरा पॉईंट तुम्हाला दिला असेल ओरिजिन 0 0. याचा रेशो काढा, निगेटिव्ह मिळालं तर अपोजिट सेम साईडला आहे, पॉझिटिव्ह मिळालं तर अपोजिट साईडला आहे. दॅट्स इट. म्हणजे ओरिजिनच्या साईडला आहे की नाही ते एक्झॅक्टली माहित पडते फक्त ओरिजिनचे पॉईंट पुट केल्यानंतर. ठीक आहे, छोटासा कॉन्सेप्ट आहे. यूज केला आपण सेक्शन फॉर्म्युला. जर विचारलं असेल की कुठला पॉईंट जास्त दूर आहे, दूर काढायसाठी आपल्याला काय डिस्टन्स काढायची परत गरज नाही. रेशो वन समजते की जर m पॉझिटिव्ह आला नो प्रॉब्लेम. m चा रेशो मोठा असेल m जास्त दूर आहे, n चा रेशो मोठा असेल तर n जास्त दूर आहे. सिंपल. दोन्ही केस मध्ये डिस्टन्स काढायची गरज नाही. जर डिस्टन्स काढायला सांगितलं तुम्ही डिस्टन्स काढू शकता, गरज नसेल तर कशाला काढायचं. एकाच इक्वेशन मध्ये तुम्ही 3 गोष्टी सांगू शकता की तुमचे पॉइंट्स सेम डायरेक्शन सेम साइडला आहे की अपोजिट साइडला आहे, तुमच्या पॉइंटच्या सेम साइडला ओरिजिन आहे की नाही, किंवा तिसरी कंडिशन तुम्ही सांगू शकता की कुठला पॉइंट जास्त दूर आहे कुठला पॉइंट जास्त जवळ आहे. ते कोण सांगते, रेशो सांगते आपल्याला, राईट. तर हे आपला सिंपलसा लॉजिक ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू पॉइंट. आता यामध्ये आणखी काय असेल तर आपण क्वेश्चनवर चेक करूया. आणखी सिंपलची गोष्ट एक सांगायची म्हणजे जर तुम्हाला आणखी डोकं लावायचं नसेल, म्हणजे हा रेशोच काढायचा नाहीये, सिंपल लक्षात ठेवा. इथे आन्सर निगेटिव्ह आलं. कुठल्याही दोन गोष्टीचं डिव्हिजन निगेटिव्ह केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा दोन पैकी एक निगेटिव्ह असेल तेव्हाच पॉसिबल आहे ना. की याचं जे आन्सर आहे हे काय पाहिजे आपल्याला, निगेटिव्ह पाहिजे. जर समजा निगेटिव्ह ठेवायचं तर मायनस साईडला सोडून द्या. हे मायनस ठेवायचं म्हणजे हे दोनचा रेशो काय आला पाहिजे पॉझिटिव्ह. जर या दोनचा रेशो पॉझिटिव्ह आला तर टोटल आन्सर निगेटिव्ह झालं, सेम साईडला. जर या दोनचा आन्सर निगेटिव्ह आला तर मायनस आणि मायनस प्लस होणार, रेशो पॉझिटिव्ह आला आणि अपोजिट साईडला. मग याच्यामध्ये कन्सेप्ट सांगायची गोष्ट काय की जर या दोघांची साईन सारखी असेल तर दोन्ही पॉझिटिव्ह होणार. दोघांची साईन जर सारखी असेल तर पॉझिटिव्ह असेल, सो पॉझिटिव्ह साइन्स, आन्सर निगेटिव्ह, सेम साइड ऑफ द लाईन. दोघांची अपोजिट साइड, मायनस मायनस प्लस झाला, रेशो पॉझिटिव्ह ऑन द अपोजिट साइड ऑफ द लाईन. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता याच लॉजिकवर आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया काय होतं तर कन्सेप्टचा ॲप्लिकेशन. ओके, तर क्वेश्चन बघा, रीड करून घ्या.
इथं पॉईंट ए कॉमा आहे, लक्षात ठेवा ए कॉमा ए पॉईंट म्हणजे काय, y इक्वल टू x ची लाईन आहे, इज प्लेस्ड बिटवीन द लाईन्स मॉड ऑफ x प्लस y इक्वल टू 4 देन द फाइंड व्हॅल्यूज ऑफ a. आता एक सिंपलचा क्वेश्चन आहे, फक्त समजण्याचा पॉईंट आहे की जेव्हा आपण मॉड यूज करतो तर मॉडच्या दोन व्हॅल्यूज असतात, एक प्लस आणि एक मायनस, त्याचे दोन व्हॅल्यूज काढतो, एक प्लस आणि एक मायनस. तर एक तर x प्लस वाय इक्वल टू प्लस 4 असेल किंवा x प्लस वाय इक्वल्स टू मायनस 4 असेल. जर तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर लिहू शकता, ते होणार आपलं x प्लस वाय हा इकडे आला की मायनस 4 इक्वल टू 0 ही पहिली लाईन आणि x प्लस वाय प्लस 4 इक्वल टू 0 ही दुसरी लाईन. आता बघा बघितलं तुम्हाला समजायला पाहिजे की x चा कोएफिशिएंट 1 आहे, y चा कोएफिशिएंट 1 आहे. सिमिलरली x चा कोएफिशिएंट 1 आहे, y चा कोएफिशिएंट 1 आहे. जर प्रत्येक केस मध्ये सेम गोष्ट आपल्याकडे अवेलेबल आहे तर दोन्ही लाईन कशा आहेत, पॅरलल आहे एकमेकांना. मी एकदा एक एक्स वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेतो. एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. आणि तुम्हाला जर कुठल्या टाइपचं इक्वेशन काढायचं असेल तुम्हाला काही नाही, ते फक्त 4 ने डिवाइड करावं लागेल. का बरं, मग तो कुठला फॉर्म होतो 4/4 आणि इथे -4 ने डिवाइड करावं लागेल. आणि -4/4 काय असतो, राईट साइडला 1 झालं, इथे पण राईट साइडला 1 आहे. x चा न्यूमरेटरचा कोएफिशिएंट 1, y चा न्यूमरेटरचा कोएफिशिएंट 1. तर हे आपला डबल इंटरसेक्ट फॉर्म आहे. तुम्ही एक लाईन काढू शकता अशी, जे इथे +4 आणि +4 मधून जाते आणि दुसरी लाईन सेम त्याला पॅरलल कुठून पास होणार आहे, ही -4 आणि -4 या पॉइंट मधून पास होत आहे. ओके नाईस. आता तुम्हाला विचारलं आहे की या केस मध्ये a ची किती व्हॅल्यू राहू शकते, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a, जे इथून पास होणार आहे, जे या दोघांच्या मध्ये आहे, म्हणजे या लाईनच्या लेफ्ट साइडला या लाईनच्या राईट साइडला. काढायसाठी काय लॉजिक लावायचं, इथे इक्वेशन सॉल्व्ह करत बसायचं नाही, बिलकुल सॉल्व्ह करत बसायचं. ठीक आहे, बरेच लोक चुकी काय करतात, त्याला सॉल्व्ह करत बसतात. पण जर आपल्याला माहिती आहे की a इक्वल टू a असेल तर ती लाईन असेल 45 डिग्री अशी, ही लाईन असेल तर मॅक्सिममचा पॉइंट हा राहू शकते, मिनिमम पॉइंट याचा हा राहू शकते. तुम्ही काय करू शकता, दोघांचा एक इंटरसेक्शन पॉइंट काढू शकता, y इज इक्वल टू x या लाईनवर इंटरसेक्शन पॉइंट जर काढला आपण तर आपण डायरेक्टली सांगू शकतो सिन्स कुठलाही एक घ्या, सो लेट इट विल इंटरसेक्ट y इक्वल टू x ही लाईन. कुठल्याही केस मध्ये y इक्वल टू x पुट करा, तुम्हाला आन्सर मिळेल. जसं उदाहरणार्थ इथे y इक्वल टू x पुट केलं, x y च्या ठिकाणी x ठेवलं, -4 इक्वल टू 0. किंवा या केस मध्ये पुट करून बघा, x प्लस 4 इक्वल टू 0, सो 2x -4 इक्वल टू 0 किंवा 2x इक्वल्स टू 4, x इक्वल्स टू 2. हे x इक्वल्स टू 2 या पॉइंटवर कट करते आणि y इक्वल टू x असल्यामुळे y पण किती होणार, ज्या ठिकाणी पॉइंट कट करते हा आपला पॉइंट आहे 2,2. सेम दुसऱ्या लाईनला 2x प्लस 4 इक्वल टू 0, 2x इक्वल्स टू -4 किंवा x इक्वल्स टू -2. x इक्वल टू -2 आहे तर y पण किती राहणार आहे, -2, कारण की कोऑर्डिनेट सेम आहे. तर हा आपला पॉइंट झाला -2, -2. आता बघा आपले जे काही पॉइंट असतील, आपले जे काहीही पॉइंट, इथं चुकी काय करतात लोक, इथे सगळ्यात मोठी चुकी करतात की 1 पॉइंट 2 पॉइंट मधातला 1 1 1 1 -1 -1 1 2 3 4 5 पॉइंट म्हणून सॉल्व्ह करतात. चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे, आपण लॉजिकली शिकलो आहे ना की लाईन काय शेवटी लोकस ऑफ पॉइंट आहे. याच्यावर एकच पॉइंट आहे का, दोनच पॉइंट आहे का, 5 आहे का, नाही. याच्यावर किती पॉइंट्स आहे, याच्यावर हे सर्व इन्फायनाइट पॉइंट्स आहे. हे सर्व पॉइंट्स या लाईनवर आहे ते इन्फायनाइट पॉइंट्स आहे. फक्त आपल्याला कंडिशन काय पाहिजे की जी काही आपली व्हॅल्यू असेल ते -2 पेक्षा राईटला असली पाहिजे, +2 पेक्षा लेफ्टला असली पाहिजे. सो देअरफॉर जी काही a ची व्हॅल्यू असेल ते -2 च्या पुढे असली पाहिजे, +2 च्या मागे असली पाहिजे. हे झालं आपलं फायनल आन्सर. याच्यामध्ये किती पॉइंट्स असतील परत विसरू नका, देयर आर इन्फायनाइट पॉइंट्स. कुठले कुठले, जे a, या लाईनला सॅटिस्फाय करतात. मिक्सअप करू नका. क्वेश्चन सोपा आहे, समजण्यावर लक्ष ठेवा. थोडंसं चुकलो की आपले आन्सर चुकतात. तुम्हाला ऑप्शनमध्ये 5 ऑप्शन पण दिसतील, 3 पण दिसतील. आणि लक्षात ठेवा, जर तुम्हाला फक्त 1 नंबरचे पॉईंट विचारले असेल किंवा नॅचरल नंबरचे पॉईंट विचारले असेल
किंवा रिअल नंबरचे पॉईंट विचारले असेल तर इन्फायनाइट आहे सोल्युशन. नॅचरल नंबर विचारले असेल तर 1 आणि 2, 0 आणि 1 फक्त. 2 येणार नाही कारण 2 पेक्षा छोटा पाहिजे आपल्याला पॉईंट. बिटवीन न म्हटलंय, ऑन द लाईन्स नाही, बिटवीन दोघांच्या मध्ये, लाईन वरचे नाही. जर होल नंबर म्हटले असेल, इंटिजर्स म्हटले असेल तर 1, 2 आणि 3च पॉईंट, लाईन वरचे पॉईंट येणार नाही. शब्दावर लक्षात ठेवा, प्लेस्ड बिटवीन द लाईन्स, ही गोष्ट मिस करायची नाही. बिटवीन म्हटलेलं आहे, राईट. ओके, आणखी एक क्वेश्चन बघूया. ओके, द सेकंड क्वेश्चन सेम कन्सेप्टवर काम करतो, फक्त अंडरस्टँडिंग तुमची इम्पॉर्टंट आहे की ते काय काय म्हटलं आहे. की इफ द पॉइंट, हा आपल्याकडे पॉइंट आहे, लाइज इन द रिजन करस्पॉन्डिंग, कोणत्या रिजन मध्ये, टू द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. तर दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल पाहिजे. आधी दोन लाईन ड्रॉ करून घेऊया आपण. सो एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. आता जे आपल्याकडे लाईन दिली, लाईन वर लक्षात ठेवा. पहिली लाईन कुठली आहे? पहिली लाईन आपल्याकडे आहे 2y = x. तर लक्षात ठेवा बघा, इथे कॉन्स्टंट नाही आहे, प्लस सी वगैरे नाही आहे. जर प्लस सी नसेल त्याचं सिंपल लॉजिक काय, की लाईन कुठून पास होत आहे? ओरिजिन मधून. ही लाईन ओरिजिन मधून पास होत आहे. आणि तुम्हाला जर स्लोप काढायचा असेल तर प्रॉपर फॉर्म मध्ये लिहा, y = 1/2x + 0, किंवा 0 मधून पास होते लाईन. ठीक आहे, हा आपला स्लोप झाला आहे m. m1 = झाला आहे 1/2. आता 1/2 1 पेक्षा छोटा आहे. हमेशा 1 ची लाईन कुठली असते? 45 डिग्रीची. ठीक आहे, मी तुम्हाला बरेच काही कन्सेप्ट एक्स्ट्रा क्लिअर करून सांगतो इथे, की बरेच काही कन्सेप्ट आहे ना आपले. तर 45 डिग्रीचा आपला स्लोप असते 1. आता 45 डिग्रीचा स्लोप, 45 ची लाईन ड्रॉ करू. समजा अज्युम करा की 45 डिग्रीची आपली लाईन आहे. ठीक आहे, 45 डिग्रीची लाईन. ओके, ठीक आहे. आपला स्लोप काय, या लाईन पेक्षा छोटा आहे. छोटा स्लोप आहे म्हणजे आपली लाईन ओरिजिन मधून पास होत आहे, ती अशी काहीतरी लाईन. ओके, ही आपली पहिली लाईन झाली. सेकंड लाईन चेक करा. सेकंड लाईन आपली म्हणते परत 4y = x. परत सेम फॉर्मॅट अप्लाय करतो मी, की y = 1/4 x + 0. इथून पण ओरिजिन मधून पास होते आणि परत कंडिशन काय, 45 पेक्षा छोटा स्लोप आहे. ही लाईन ना लाईन नंबर 2. जस्ट मोस्ट ॲक्युरेट काढायसाठी यूज करतोय मी. सो दिस बिकम्स माय लाईन नंबर 1. जी लाईन 1 झाली आणि ही आहे लाईन 2. या दोन लाईनच्या मध्ये एक माझा पॉइंट आहे a², a. आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट काय इम्पॉर्टंट गोष्ट, की x जो कोऑर्डिनेट आहे किंवा त्याला ऍक्सिस म्हणतो आपण, x कोऑर्डिनेट, तो किती आहे? x कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट काय, x कोऑर्डिनेट आहे a². हमेशा a² काय असते? a² इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे x ची व्हॅल्यू काय असल्या पाहिजे? नेहमी पॉझिटिव्ह. तर याच्या राईट साइडला असेल. आता तुम्ही ग्राफवर लक्षात ठेवा, याच्या राईट साइडला आहे तर लाईन तर आपली खाली नाही आहे, लाईन वर आहे. तर हमेशा पॉइंट कुठे असेल? पॉइंट इज ऑलवेज इन फर्स्ट क्वाड्रंट. पॉइंट इज ऑलवेज इन फर्स्ट क्वाड्रंट. पॉइंट इज ऑलवेज इन फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, हा आपल्याला पॉइंट समजला इथे. ओके, ठीक आहे. इथून आपल्याला काय समजलं बघा, ही जी लाईन आहे आपली ओरिजिनल लाईन काय, x - 2y लिहा. ही ओरिजिनल लाईन आपली x - 2y. दुसरी लाईन आपली आहे x - 4y. तर यामध्ये जर समजा =0, हे =0, हे या पॉइंटचा एक राईटला एक लाईन लेफ्टला आहे. म्हणजे एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, एक व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. कुठली पॉझिटिव्ह घ्यायची, कुठली निगेटिव्ह घ्यायची ते डिसाईड करायसाठी तुम्ही पॉइंट पुट करून बघू शकता. ठीक आहे, तर आता आपण काय करू, एकाला निगेटिव्ह टू एकाला पॉझिटिव्ह टू. या लाईनच्या राईटला, या लाईनच्या लेफ्टला आहे. याला मी निगेटिव्ह पकडतो, याला राईटला पॉझिटिव्ह पकडतो. अंडरस्टँड करायचा काही प्रॉब्लेम नाही. इथला तुम्ही पॉईंट घ्या कुठला पण, एक राईट साईडचा एक लेफ्ट साईडचा, तुम्हाला समजून जाईल. सो बेसिकली a² - 2a should be greater than 0. आणि इथे किती आहे? a² - 4a less than 0. सिंपल सी कंडिशन. इथून a कॉमन काढला आपण, इथे आपल्याला मिळालं a - 2 greater than 0. इथून a कॉमन काढला, इथे मिळालं a - 4 less than 0. सो a तर पॉझिटिव्ह आहे, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, तर सेकंड केस काय होणार? a - 2 greater than 0 किंवा a is greater than 2. इथे बघा काय होणार आहे, a तर पॉझिटिव्ह आहेच, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे.
सो a minus 4 is less than 0 किंवा a is less than 4. सो बेसिकली आपल्याला कंडिशन काय मिळाली की तुमचा जो कोऑर्डिनेट आहे जो काही असेल दॅट a is always less than 4 and greater than 2. हे झालं आपलं सोल्युशन. ठीक आहे, सिंपल सन. a is always between 2 and 4 ओपन ब्रॅकेट. ठीक आहे, कोणता काही डाऊट असेल तर आपण तिथे एखादी पॉईंट पुट करून डिसाईड करू शकतो. इथला एखादी पॉईंट घेऊ शकता तुम्ही, जसा 1,0 हा बघू शकता किंवा 0,1 कुठलाही पॉईंट डिसाईड करायसाठी एक लॉजिकल आहे की या पॉईंटच्या राईट साईडचा मी या पॉईंटच्या वरती आहे म्हणून त्याला पॉझिटिव्ह घेतलं, या पॉईंटच्या खाली आहे म्हणून त्याला निगेटिव्ह घेतलं. दॅट्स इट. तर अशा प्रकारे आपण या क्वेश्चनचा आन्सर काढलेला आहे आणि या कन्सेप्टला आपण समजलेलं आहे की पोझिशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू लाईन आपण कसा यूज करू शकतो. राईट. ओके, डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. ठीक आहे, समजलं असेल काही तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.